हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवकी नर्सिंग क्लासेस अँड करिअर गायडन्स चॅनल। आज एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। हिटिंग सीलिंग मशीन ऑन चालू करायची, इथनं पॉवर ऑन करायची, मीटर ऑन करायची। ह्याच्यामध्ये -200 +200 सेट पॉईंट आहे। त्यामध्ये 200 पर्यंत जाऊन मीटर बंद होतं। 180 ला तुम्ही करू शकता। आता चालू होतं त्यामुळे मशीन करत नाही। आणि हे स्पीड ॲडजस्टमेंट आहे, हा जो रोल आहे इथला त्याचा ॲडजस्ट करण्यासाठी स्पीड आहे। हे इमर्जन्सी बटन, हे बटन दाबलं तर पूर्ण बंद होऊन जातं। रिलीज करण्यासाठी असं फिरवायचं, रिलीज झालं की स्टार्ट होतं। हा एक पॅकिंग रोल आहे। ते आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंटच्या हाईटनुसार रोल कट करायचा। फॉर एक्झाम्पल बघून घ्या, वन साइड अशी सोडायची, इकडे पॅक होतं। हे सील पॅक झालं इकडचं। त्या साईडने मग ती वस्तू टाकायची, त्याच्यात रबरची किंवा प्लास्टिकची जी काही असेल सरळ टाकली तरी साईज डाऊन करून टाकली तरी चालेल। हां, तसं हे एक्झाम्पल म्हणून आपण रबर कॅथेटर घेतलं आहे, फोलिस कॅथेटर, जे ऑलरेडी आपण विकत घेतो त्याच वेळेस ते पण इथिलीन ऑक्साईडने केलेलं असतं, स्टराईल। आता ही ते मध्ये टाकून आपण दुसरं एंड पण सील करून घेतो। अशा पद्धतीने दोघं साईड सील झालेलं आहे। ETOचं कनेक्शन पहिलं MCB मधून ETOचं चालू करायचं। एकदा आतमधला MCB तो बोलतो चालू करायचा। हा खालचा कॉम्प्रेसरचा वॉल आहे, त्याचं बटन पण चालू ठेवायचं। आता चालूच आहे, चालूच करायचं। आणि हा मेन स्विच आपण मेन ऑन झाला, स्क्रीन येते। व्हॅक्यूम चेक करायचा, हा जर मायनसमध्ये असेल तर मॅन्युअली व्हॅक्यूम ब्रेक करायचा, टेम्परेचर आणि मिनिट आणि हे पोझिशन स्टार्ट केलं तर आता सायकल स्टार्ट होईल। त्याच्या आधी आपण आता वस्तू आपण लोड करू, चालू ठेव। हा डोर ओपन करायचा, हा ट्रे बाहेर काढायचा, मधून हा ट्रे बाहेर घ्यायचा टेबलवरती। जे पॅकिंग केलेलं मटेरियल आहे ते जे ठेवायचं, जे ज्यावेळी पूर्ण भरेल त्यावेळेस आपल्याला काय वाटते काय राहिले ते आतमध्ये हे पॅकिंग करून झाल्यानंतर हा कार्टेज आहे, हा मेन सेट, हा असं करायचं, उलटा धरायचा का? तिथे डायरेक्शन दाखवली ना याच्यावर, त्याची एक्सपायरी डेट पण बघून घ्यायची ना, चेक करायची। असं सेट करायचं। ही वरची बाजू आहे ते चौकश पुढं करायची फक्त अशी। अच्छा, कार्टेज सेट केल्यानंतर बाकीचं जे मटेरियल ट्रे, तो ट्रे इन्सर्ट करायचा। नंतर मटेरियल लोड करायचं, लोड केल्यानंतर दरवाजा लावायचा। ओव्हरव्ह्यू स्टार्ट
स्टार्ट केल्यानंतर व्हॅक्यूम लागतो -600 mAh. -600 mAh रीच झाला की 20 मिनटं सायकल व्हॅक्यूम होल्ड होतो. व्हॅक्यूम होल्ड झाला की कार्टेज ब्रेक होतो. कार्टेज ब्रेक झाल्यानंतर स्टरलायझेशन चालू होतं. स्टरलायझेशन 4 तास चालू राहतं. स्टरलायझेशन 4 तास झाले की 2 तास एरिएशन होतं. एरिएशनमध्ये व्हॅक्यूम इन आणि व्हॅक्यूम ब्रेक होतो. व्हॅक्यूम इन आणि एरिएशन कंप्लीट झाल्यानंतर आपलं बजर आहे. सायकल कंप्लीट होते. सायकल कंप्लीट झाली की बजर वाजतो. किती तास लागतात पूर्ण सायकलला? 7 तास लागतात. ते कंप्लीट झाल्यानंतर मग आपल्याला सायकल कंप्लीट झाली त्यानंतर तुम्ही डोर ओपन करून मटेरियल बाहेर करून अनलोड करून स्टरल एरियामध्ये ठेवून द्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ बघत असाल तर माझं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.